पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक, तज्ज्ञ समितीचा अहवाल मागवणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाला ग्वाही. राहुरी शनी शिंगणापूर रेल्वे मार्गाचे निवेदन सादर. अहिल्यानगर दिनांक 3. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग पहिल्या आराखड्यानुसार कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून यासाठी तज्ज्ञ समितीकडून अहवाल मागवून प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळास दिली. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग पहिल्या प्रस्तावित आराखड्यानुसार कार्यान्वित व्हावा या मागणीसाठी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या मार्गाबाबत सविस्तर चर्चा केली. माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार सरोज अहिरे, आमदार अमोल खताळ, आमदार शरद सोनावणे, आमदार बाबाजी काळे या प्रसंगी उपस्थित होते. शिष्टमंडळाने पुणे नाशिक रेल्वे मार्ग पहिल्या प्रस्तावित मार्गानुसारच कार्यान्वित अशी आग्रही मागणी करताना हा मार्ग पुणे नाशिक अहिल्यानगर या जिल्ह्यांच्या कृषी व औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे अशी भूमिका मांडली. यापूर्वी या मार्गासाठी भूसंपादनही करण्यात आले आहे. मात्र मार्गासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात केलेले बदल प्रतिनिधींना विश्वासात न घेता करण्यात आल्याची बाब चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. या रेल्वे मार्गाबाबत राज्य सरकार सकारात्मक असून यासाठी निधीचीही तरतूद केलेली आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे या मार्गात बदल करण्याचा निर्णय झाला असला तरी या प्रकल्पाची तांत्रिक अचूकता व कालबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन करून याबाबतचा अहवाल मागविण्यात येईल. समितीकडून येणाऱ्या अहवालानुसार केंद्र सरकारकडे प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिली. राहुरी ते शनी शिंगणापूर या प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. राहुरी ते शनी शिंगणापूर मार्ग जात असलेले क्षेत्र संपूर्ण बागायती आहे, त्यामुळे शेतकरी जमीन देण्यास तयार होत नाही. राहुरी तालुक्यात यापूर्वी विविध प्रकल्पांसाठी जमिनीचे अधिग्रहण झाल्याची बाब निदर्शनास आणून देत प्रस्तावित रेल्वे मार्ग रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आमदार प्राजक्ता तनपुरे, आमदार विठ्ठलराव लंगे पाटील व आमदार अक्षय कर्डिले हे उपस्थित होते.